लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या आणवा शिवारामधील 3 बांगलादेशी ताब्यात, नाशिक, संभाजीनगर ATS व पारत पोलीस स्टेशन यांची कारवाई। बातमी येत आहे भोकरदन येथून। आणवा शिवारामध्ये खडी केंद्रावर 3 बांगलादेशींना ताब्यात घेऊन नाशिक ATS, संभाजीनगर ATS व पारत पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई। 3 बांगलादेशी ताब्यात। भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आणवापाडा येथे श्री मुकेश पांडे यांच्या खडी केंद्रातून अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। आज दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ATS पथक व संभाजीनगर ATS पथक तसेच पारत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईने आज भोकरदन तालुक्यामध्ये अनाथाचे त्या वास्तव्यास असलेल्या तसेच कोणतेही कागदपत्र अधिकृत नसलेल्या 3 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले। त्यात उमायूक कबीर अली 40 वर्ष, मानिक जनू जलालुद्दीन वय 42 वर्ष, इंद्रेश्वर मोहम्मद अली वय 43 वर्ष हे सर्व बांगलादेश, काबिल नेरवाडी, वीर नारायणपूर पोलीस ठाणे तहसील काजल, जिल्हा नवाब खाली बांगलादेश असे असून सध्या त्यांच्या आधारनुसार कुंभारे तालुका भोकरदन जिल्हा जालना डुप्लिकेट आधार कार्डचा पत्ता असून याची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी बांगलादेशचा पत्ता सांगितला। ही कारवाई नाशिक ATS व संभाजीनगर ATS पथक तसेच पोलीस ठाणे पारद यांच्या संयुक्तपणे कारवाई करण्यात आली। त्यावेळी ATS पथक प्रमुख असे संभाजीनगर ATS प्रमुख व सहकारी तसेच भारत पोलीस ठाणे येथील API श्री संतोष माने जमादार अनवा, श्री खिलारे तसेच श्री सरडे, श्री निकम, पोलीस कॉन्स्टेबल भगत श्री जाधव, श्री खेडकर, संतोष जाधव, VB जाधव पुढील कारवाईसाठी पारत पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये बांगलादेशींनी कशा प्रकारे घुसखोरी केली असून भारतात वास्तव्यास असलेले बांगलादेशी लोकांनी कागदपत्रही अधिकृतरित्या बनावटपणे बनवून घेतलेले सिद्ध होते। अशा लोकांवर कारवाई करण्यात येणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारत, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, दिनांक 27/12/2024 रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील सपोनी प्रतापगिरी तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील API रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की आणवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे शिवारात काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळालेल्यामधून ते सदर पोलीस स्टेशन हजर आले व पोलीस स्टेशन पारत तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून आणवा शिवारातील गट क्रमांक 381 येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिना परवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इमदाद हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिपॉन वय 26 वर्ष, व्यवसाय खडी क्रेशर मजूर, हल्ली मुकाम आणवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ रहिवासी काबिल मियारवाडी, बियर नारायणपूर, थाना शेनबाग, तहसील खाजीर खिली, जिल्हा नोआखली, बांगलादेश। तसेच आरोपी क्रमांक 2 हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय 40 वर्ष, व्यवसाय खडी क्रेशर, हल्ली मुकार कुंभारी, आणवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ ॲड्रेस काबिल मियारवाडी, बियर नारायणपूर, थाना शेनबाग, तहसील काजीर खिली, जिल्हा नोआखली, बांगलादेश। तसेच आरोपी क्रमांक 3 मानिक जैनुलुद्दीन खान वय 42 वर्ष, खडी व्यवसाय क्रेशर मजूर, राहणार कुंभारे, आणवा तालुका भोकरदन, जिल्हा, मूळ रहिवासी बेपारी मुंशी कंदी, तहसील चारचांद, थाना बेदरगंज, जिल्हा शोकीनपूर हे मिळून आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही अवैधरित्या कागदपत्र मिळून आले नाहीत। तसेच त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशमध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले। तसेच ते आपल्या गावातील
लोकांशी संपर्क साधण्यासाठी IMO ॲप्सचा वापर करत होते व त्यामध्ये त्यांचा तेथील कॉन्टॅक्टही मिळून आलेले आहेत. सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा रजिस्टर 257/2024 पारपत्र अधिनियम कलम 3 कलम 6 तसेच परकीय नागरिक आदेश 1948 कलम 3(1) विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 तसेच BNS ऍक्ट 3/5 प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. PCR घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले, केव्हापासून वास्तव्य आहे, त्यांचा उद्देश काय आहे याबद्दल तपास करणे बाकी आहे. पुढील तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी शेख नासेर, जालना.